मी आहे की तुमचा नवीन कोच. हा, आजपासून मी तुमचा नवीन कोच आणि मी शिकवणार तुम्हाला कबड्डी. हा, चला मैदानात जाऊया. तुमचे तांदूळ तांदूळ नंतर, आधी कबड्डी. हा, चला मैदान कुठे? इकडे. मग चला तिकडे. राधाताई या. राधाताई, हे सगळं बघून तुम्हाला एक साधारण अंदाज आलाच असेल ना? या 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 या. मग अशी लय टनाटना उड्या मारून गाडीत बसल्या होता ना, आता टनाटना उड्या मारायच्या आणि हे सगळं साफ करायचं. हे सगळं तुम्ही साफ करायचंय. काय वेडेपणा चालवलाय? हो, वेडेपणा चालवलाय मी. अय, शहाण्यांच्या राज्यातली सिंड्रेला, तू एक शब्द पण मध्ये बोलायचा नाहीस. हा, अजिबात आमच्या मध्ये पडायचं नाहीस. हो राधा, मगाशी तर तुम्हाला मुहूर्त लागत नव्हता गाडीत बसायला, आता काम करायला तर मुहूर्त लागणार आहे ना. चला, हे सगळं तुम्ही साफ करून घ्यायचं. तुम्ही सगळे व्हा बाहेर, मी आवरून घेते लवकर. थांबा ताई, मी तुम्हाला इकडे साफसफाई करायला नाही बोलवलंय. मग आता हे सगळं बघायला घेऊन आलीस का तिला, की आता बघ बाई हे सगळं कसं केलंय, म्हणजे उद्या तुझ्या बाजूने ती उभी राहील माझ्या समोर. वैदेही, हे असलं खूळ जर तुझ्या डोक्यात असेल ना, तर ते आत्ताच्या आत्ता काढून टाक, कळलं ना? कारण तुला माहित नाहीये. जाऊ दे, मी पण कुणाच्या तोंडाला तोंड लावत बसले. राधा, लगेच कामाला लागायचा, सगळं उरकून घ्यायचंय. वय वय. थांबा, फक्त तुम्हीच नाही, घरातला कुठलाही कामगार आज किचनची साफसफाई करणार नाही. अगं पण मग वैदेही, हे सगळं माई साहेबांनी स्वतः या घराची जबाबदारी मला दिली आहे ना. मग माझा निर्णय आहे, मी सांगते म्हणून एकही कामगार इथे येणार नाही. आणि वाटलंच तर जेवण बाहेरून मागवू आपण. पण मग हे कोण करणार? ज्यांनी हा सगळा पसारा केलाय त्यानेच तो आवरायचा. माईने तुला दिलेल्या अधिकारांवर तू आमच्या सगळ्यांवरती माज करणार आहेस का? ताई, अहो मी कोण आहे तुम्हाला माज दाखवणारी? ते तर तुमच्यातच. हे वैदेही, जास्त शांतपणा करू नकोस तू. आता एक शब्द जरी जास्त बोललीस ना, तर हे बघ. नाहीतर काय करणार आहे? सांगा ना, काय करणार आहात? काही करू शकत नाही तुम्ही. पण मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, हो ना? शलाकाताई, आमच्या घरी ना एक नियम होता, ज्यांनी पसारा केलाय तोच तो पसारा आवरणार. आणि समजा असं झालं नाही, आई फटके द्यायचे आम्हाला. घाबरू नका,
मी काय तुम्हाला फटके वगैरे देणार नाही, पण तुमची शिक्षा हीच आहे की हे पूर्ण किचन तुमचं तुम्ही आवरायचं. कुणाशी बोलतीस ना याचं भान ठेव. हे घर माझंय. होतं. हे घर तुमचं होतं, मान्य आहे. तुम्ही माईसाहेब मक्तेदारांच्या मुलगी आहात, पण आता तुमचं आडनाव मक्तेदार नाहीये. विसरलात वाटतं तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी माईसाहेब मक्तेदारांची सून आहे. मक्तेदार माझं आडनाव आहे आणि ते तसंच राहणार आहे. सगळे अधिकार मिळाल्यामुळे तुझ्या डोक्यात जी हवा शिरली ना, तो हवा शिरलेला फुगा असा फोडीन ना, मग लक्षात येईल तुझ्या. लई महागात पडणार आहे तुला हे सगळं. लई. झालं. चला का ताई, वेळ मिळेल तसं, वेळ मिळेल तेव्हा हे सगळं आरामात साफ करून घ्या. आम्हाला काहीच काही नाहीये. अगदी 2-3 दिवसांनी माई साहेब आल्यावर पण हे सगळं असंच असलं ना तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. राधाताई, चला, खूप काम आहेत आपल्याला. वैदेही, वैदेही. छान आहे, मस्त आहे. चला, सगळ्यात आधी आपण ग्राउंड आखून घेऊ. येतं ना तुम्हाला? चला, हे घ्या. चला. हा, चला, झालं. या सगळे, या सगळे पटकन. झालं, ग्राउंड आखून झालं? व्हेरी गुड. चला, आता आपण कबड्डी खेळायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी 2 टीमा पाडा. या, थोडीशी इकडे ये. झाल्या टीमा पाडून झाल्या? चला, आज मी तुमचा गेम बघणार आहे. तुम्ही कसे खेळता, रेड कशी टाकता, समोरच्या व्यक्तीला कसा आउट करता, हे सगळं बघणार आहे मी. चला, सुरू. सर 1 मिनिट. काय झालं? एकच मिनिट.